12च्या सुमारास 2 पोळ्या खाऊन घेतल्या. आता बाहेर अगदी रणरणतं ऊन असणार, पण या जाड जाड दगडी भिंतींच्या आत गारवा होता. अन्न होतं, पाणी होतं, आरामशीर आसरा होता. उद्या काय व्हायचं असेल ते होईलच. त्याची काळजी या क्षणाला कशासाठी करत बसायचं? मी माझ्या तात्पुरत्या बिछाण्यावर आडवा झालो. 1-2 तास तरी नक्कीच झोप लागली होती. जाग आली तेव्हा 4 वाजत आले होते. 2-2.5 तासानंतर संध्याकाळ आणि मग रात्र. रात्रीचा विचार मनात येताच नाडीची गती जराशी तरी वाढलीच. मनात अशी कल्पना येत होती की काल रात्री प्रकरणाचा शेवट झालेला नाही. त्या नाटकाचा उत्तरार्ध बाकी होता. कदाचित माझीही त्यात भूमिका असेल. शक्य अशक्यतेच्या मर्यादा तेव्हाच ओलांडल्या गेल्या होत्या. कोणाच्या कधी कल्पनेत येणार नाही अशी थक्क करून टाकणारी संधी मला मिळाली होती. कदाचित आजच्या रात्री पुन्हाही मिळण्याची शक्यता होती. काल रात्री मला कल्पना नव्हती, पण आज मी तयार असणार होतो. पण इथे धोका होता. त्या कालगर्तेत माझा प्रवेश अगदी सहज होत होता, पण काही कारणाने, अपघाताने, दुर्दैवाने मला परत माझ्या 21व्या शतकात परत येता आला नाही तर? मी कालवस्त्राच्या त्या सुरकुतीतच अडकून पडलो तर? सर्व शक्यतांचा विचार करायला हवा. मी माझ्याबरोबर भूतकाळात कोणतीही विसंगती नेता कामा नये. हा मॅनिला, अंडरवेअर, पॅन्ट, घड्याळ, टॉर्च, काडीपेटी यातलं काहीही नको. माझ्याबरोबर फक्त माझ्या संस्कृतीतलं अमूर्त ज्ञानच जाऊ शकत होतं. बाकी काहीही नाही. माझा विचार बरोबर असेल किंवा चूक असेल, पण त्यात एक तर्कशुद्धता होती. मी जरी अगदी बाराबंदी, रेशमी उपरणं, झिरमिळ्याची मोठी पगडी अशा वेशात जाऊ शकत नसलो, तरी कमरेला राजापुरी पंचा आणि खांद्यावर तसलंच उपवस्त्र अशा एखाद्या गरीब ब्राह्मणाच्या वेशात ठासच जाऊ शकत होतो. मनाचा कोणता तरी कोपरा या साहसाच्या विचाराने उद्दीपित झाला होता यात शंका नव्हती. कोणच ठाऊक जड अनुभवांच्या, जखडणाऱ्या सामाजिक रूढींच्या, अपरिहार्य अशा दैनंदिन कर्तव्यांच्या प्रचंड ओझ्याखाली कोणकोणती कागदी स्वप्न चुरमडून गाडली गेलेली असतात ते. त्यातलंच एक आता उघड्यावर आलं होतं आणि पाण्यात टाकताच फुलणाऱ्या चायनीज फुलासारखं उमललं होतं. प्रकाश असतानाच मी 2 घास खाऊन घेतले. करंडीतल्या सामानाच्या पुड्यांभोवती आणि ठोक्यांभोवती दोरा होता. तो सरळा काढून घेतला आणि त्याच्या गाठी सोडल्या. त्याचे 3 पदर करून गाठ मारताच उजव्या काठेखाली पोचणारं जानवं तयार झालं. आदल्या रात्री दामोदर पंतांना टॉर्चच्या झटझटत्या प्रकाशामागची माझी आकृती दिसलेली नव्हती. आज मी मेणबत्तीच्या प्रकाशात असणार होतो. पुन्हा एकदा त्यांच्या कालखंडात प्रवेश झालाच तर कोणतीही अडचण यायला नको होती. सूर्यास्त व्हायच्या वेळी मी गच्चीवर गेलो. पश्चिम दिशेला लालशेंद्री रंगाच्या ढगांची रास होती. 4ही दिशांना नजर फिरवली. ओसाड, बोडका प्रदेश. संध्याकाळच्या वाऱ्याचा झोत मात्र अंगावरून जात होता. त्याचाच तेवढा आवाज. मन जरासं ठिन्न करणारा देखावा. मी खाली आलो. मेणबत्ती पेटवून ठेवली आणि माझ्या बिछाण्यावर आडवा झालो. गायत्री, सुलेखा, सुरेश यांचा विचार मनात आल्याखेरीज कसा राहील? समजा मला भीती वाटत होती तशी एखादी अपघाती घटना घडली तर? त्यांची पुन्हा भेट होणार नव्हती, पण मनात एक समाधान होतं. माझ्या मागे त्यांना कोणत्याही अर्थाची अडचणी येणार नव्हत्या. त्यांच्या दैनंदिन चरितार्थाची मी उत्तम सोय करून ठेवली होती. आता मला माझ्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य मिळालं नव्हतं का? कोणतीही जबाबदारी मी टाळली नव्हती. इतरांसाठी आणि माझ्यासाठी यांच्यातली रेघ केव्हा तरी ओलांडावी लागणारच होती. मला झोप लागली असली पाहिजे. जाग आली, पण ती जाग नैसर्गिकपणेच आली. रात्री काहीतरी करायचं आहे ही जाणीव आत होती. त्यानेच जाग आली. 11 वाजले होते. आता रंगमंचावर प्रवेश करण्याची घटिका आली होती. वेशभूषा आलीच. मी पंचे काढून ठेवले होते. वर्षातून 1-2दा तरी धोतर नेसायची वेळ येत असे.
तेव्हा त्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ नव्हतो, पण दोन्ही बाजूंनी ठोचण्याऐवजी मी मध्येच डाठ मारली. आणीबाणी आली तर उपयोगी पडावी म्हणून एक टाळीपेटी उजव्या टोडोसरीला लावली. पत्र्याचा बाण एका पांढऱ्या टपड्यात गुंडाळून तो डाव्या टोडोसरीला लावला. दुसरा पंचा खांद्यावरून शालीसारखा घेतला. नव्याने पेटवलेली एक मेणबत्ती घेऊन अनवाणी पावलांनी मी खोलीबाहेर पडलो. अजून मी त्या टालचौकटीच्या बाहेरच होतो. गढीत वावरणाऱ्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा होणार नव्हती. पण मला तर अशी शंका येत होती की दामोदरपंत एकट्यानेच गढीत राहत असावेत. त्यांनी जी काय साधना केली होती, जे काही जागवलं होतं, रात्री ज्यांचा गढीत वावर होत असे, त्या गोष्टी सर्वसामान्यांच्या दृष्टीआड कशा राहणार, आणि त्यांचा जो काही बबरा झाला होता त्यावरून त्या तशा राहिल्या नव्हत्या. दामोदरपंतांबद्दल गावात वावड्या उठवणं वेगळं आणि त्यांच्याबरोबर रात्रीच्या मुक्कामासाठी गढीत राहणं वेगळं. मला नाही वाटत कोणाचीही गढीत रात्र घालवण्यासाठी हिंमत झाली असेल ते. पैसा, दमदाटी हे काही एका मर्यादेपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही. दामोदरपंत एकटेच होते. मी जिन्याने वर आलो. खालचा मजला अंधारात होता, पण वर मात्र खांबांच्या खोबणीतून धडधडते पलिते ठोचलेले होते. त्यांचा हलका लाल पिवळा प्रकाश वातावरणातल्या रहस्यमयतेत भरच घालीत होता. काल रात्री ज्या खोलीत मी दामोदरपंतांची भेट घेतली होती, त्याच खोलीतून दामोदरपंत बाहेर आले. त्यांच्या डाव्या हातात आलवणासारख्या लाल कापडात गुंडाळलेलं काहीतरी होतं. उजव्या हातात लांबण दिवा होता. आता आपण त्यांच्या नजरेस पडणार या भीतीने मी दचकून मागे सरलो. पण ते माझ्या शेजारून हातभर अंतरावरून गेले तरी त्यांना माझी जाणीवच नव्हती. दामोदरपंत अगदी लडबडीने चालले होते. माझी जिज्ञासा आपोआपच जागृत झाली. मी त्यांच्या पाठोपाठ निघालो. ते जिना उतरून खाली आले. उजवीकडे वळले. एक अरुंद बोळ होता. त्या बोळात निघाले. जवळजवळ समोरच्या दगडी भिंतीपर्यंत पोहोचले आणि थांबले. मी त्यांच्या मागोमाग पाऊलभरावरच होतो. उजव्या भिंतीतला एक दगडी चिरा ते चाचपत होते. एकदम शेजारचा चिरा हलला आणि आतल्या बिजागरीवर फिरला. दामोदरपंतांनी हातातलं आलवणात गुंडाळलेलं आत ठेवलं. पुन्हा एकदा चिऱ्याला हात लावताच आत गेलेला चिरा परत पूर्ववत आपल्या जागी येऊन बसला. दामोदरपंत वळले आणि माझ्या शेजारून चालत बोळाबाहेर आले. मी मात्र समोरच्या चिऱ्याकडे एकटक पाहत होतो. प्रकाराची उमज व्हायला एक सेकंद सुद्धा लागला नाही. हीच ती दामोदरपंतांच्या गुप्तधनाची जागा. किती हुशारीने निवडली होती. मोकळ्यावर, 4 चौघांच्या नजरेसमोर. इथे शोध घ्यायचा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. पुढे होऊन मी दामोदरपंतांनी हाताळलेला चिरा चाचपून पाहिला. उजव्या कोपऱ्यात बोटांचा दाब बसताच डावीकडचा चिरा आत फिरला. मी मेणबत्ती पुढे करून आत नजर टाकली. आत दामोदरपंतांनी ठेवलेलं आलवणातलं गुंडाळं होतं. त्याच्या खाली एक लाकडी पेटी होती. शिवाय डावीकडून प्रकाशाचा एक लखलखता किरण वर आला. हिरापाचू काहीतरी असणार. मनातले त्या क्षणीचे विचार अगदी स्पष्टपणे आठवतात आणि त्यांचा मला अभिमान वाटतो. त्या गुप्तधनाला हात लावण्याचा स्वार्थी विचार क्षणभरही माझ्या मनात आला नाही. मी मेणबत्ती मागे घेतली. त्या ठराविक टोळीवर दाब देताच चोर टप्प्याचा चिरा परत फिरून आपल्या जागी येऊन बसला. पण मनात विचार आला. दामोदरपंत म्हणाल्याची वदंता होती, ज्याच्या धमन्यात वज्रेकुळाचं रक्त आहे त्यालाच माझं गुप्तधन सापडेल. त्यांची भविष्यवाणी अशा वक्र मार्गाने खरी ठरली होती तर. मी बोळातून बाहेर आलो. जिन्याने वरच्या मजल्यावर आलो. दामोदरपंतांनी त्यांच्या मागे खोलीचं दार बंद केलं असेलही, पण माझ्यासाठी ते उघडच होतं. दार ढकलून मी खोलीत प्रवेश केला. समोर दामोदरपंत हातावर डोकं ठेवून बसले होते. माझ्या दृष्टीने माझी काल रात्रीची आणि आत्ताची भेट यांच्यात फक्त 24 तासांचाच काल गेला होता. पण दामोदरपंतांच्या बाबतीत तसे असेलच याची खात्री नव्हती. दिवसांच्या चौकटी आटलेल्या कागदावर वरून एक खडा टाकला होता.
तो कोणत्या चौकटीत पडेल याला काहीच नियम नव्हता. ही रात्र दामोदरपंतांच्या आयुष्यातली काळ रात्रीच्या आधीची असेल वा नंतरचीही असेल. मी दामोदरपंतांकडे पाहत उभा असतानाच तो बदल मला जाणवला. हवेत एवढासा टरपट वास आला तरीही तो आपल्याला जाणवतो. लांबवर कुठेतरी आवाज झाला तरीही तो आपल्याला जाणवतो. आताही बदल झाला होता, पण तो गंधकणांनी नाही, हवेतल्या कंपनांनी नाही. ते आक्रमण परत आल्याची जाणीव झाली होती. आता तर दामोदरपंतांशी संपर्क साधणं आवश्यकच झालं होतं. पण मी त्यांच्या कालखंडात कसा प्रवेश करणार? ती गोष्ट काय माझ्या हातात होती? कडोसरीला लावलेली रुमालाची घडी मी काढली, उलगडली. तो ताम्रपटाचा बाण हातात घेतला. त्या कोरीव प्रतिमांवर दृष्टी आणि मन संपूर्ण एकाग्र केलं. मला माहीत नाही झालं ते त्याने झालं की तो केवळ योगायोग होता. पण लहानसा एक धक्का बसला. आसपासची हवा एकदम बदलली. वर्षानुवर्ष शुष्क कोरड्या राहिलेल्या त्या हवेत एकाएकी गंध आला, आर्द्रता आली. दामोदरपंत! मी हाक मारली. एखादा विजेचा झटका बसल्यासारखी त्यांची मान सरळ झाली. मला पाहताच त्यांचे डोळे भयाने आणि आश्चर्याने विस्फारले. आपण आहात तरी कोण? माझेही एकदा असेच आला होतात. एक उत्तर मिळालं होतं. ही भेट मागच्या भेटीनंतरची होती. मी पुन्हा तुमच्या मदतीसाठीच आलो आहे. आता मला कोणीही मदत करू शकत नाही. आता मी मदतीच्या पलीकडे गेलो आहे. दामोदरपंत मान हलवीत म्हणाले. आवाजात केवढी निराशा, केवढी असहाय्यता. कोणत्याही अडचणीवर मार्ग हा असतोच दामोदरपंत, हे पांडित्याचे शब्द माझ्या तोंडून कोण वदवत होतं? मला सांगा, मी मदत करतो. प्रशाचीही टाळी इतकी कल्पना नसलेला मी, माझ्या तोंडून हे फुशारकीचे शब्द कसे निघत होते? त्यांच्या प्रवेशाचा मार्ग बंद केल्याखेरीज माझ्या मागचा त्रास संपणार नाही. मग चला ना, ते करूया. केवढी मूर्खपणाची बढाई. तेथपर्यंत पोहोचणं सुद्धा अशक्य आहे. जगात अशक्य काहीच नसतं दामोदरपंत. चला. माझ्याकडे केविलवाणी नजर टाकून दामोदरपंत उठले, दाराबाहेर पडले, जिन्याने खाली आले. ती जाणीव जास्त जास्त तीव्र होत चालली होती. दामोदरपंत वळले, एका खोलीत आले. त्यांच्या दिव्याच्या प्रकाशात तो खाली तळघराकडे जाणारा जिना दिसला. मी या अशा माणसाबरोबर भलत्याच ठिकाणी कोठे निघालो होतो? काळजाची धडधड व्हायला लागली होती. पण शरीरावर नियंत्रण होतच कुठे? पाय दामोदरपंतांच्या मागोमाग मला नेत होते. खाली, आणखी खाली. आता दोन्ही बाजूंना चुन्यात बांधून काढलेल्या दगडी भिंती नव्हत्या. दोन्ही बाजूंना फोडलेला जिवंत खडक होता. गढीच्याही पायाखाली आम्ही आलो होतो. तो दुष्टतेचा दर्प पावला पावला गणित उग्र होत चालला होता. घाणेरड्या वासाने जसं घशात ठवठवल्यासारखं होतं, तशी जाणीव होत होती. पुढे चाललेले दामोदरपंत एकाएकी थांबले. मी त्यांच्या खांद्यावरून पुढे नजर टाकली. आमची वाट अडवून ते बसले होते. आमच्या दोघांच्या दिव्याचा प्रकाशही तसा अपुराच होता, आणि तेच बरं होतं. समोरच्या आकारांची करडी, केसाळ, क्वचित ठवल्यांची त्वचा दिसत होती. निठाऱ्यांसारखे लाल डोळे दिसत होते. अणकुचीदार सुळे दिसत होते. टोकदार नख्या दिसत होत्या. एवढा तपशील पुरेसा नव्हता का? वास्तविक मी भीतीने डरबडुळीत व्हायला हवं होतं. पण मला मनात जाणवत होती ती एक तुच्छतेची, तिरस्काराची भावना, आणि पुनः प्रत्ययासारखी, डेजावूसारखी ही एक जाणीव होती की हे पूर्वी घडलं आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणतात मेंदूच्या कालरेखनात झालेली ही लहानशी गफलत आहे. नंतर घडलेल्या घटना कालरेषेवर जरा मागे सरकवल्या जातात. न्यूरोलॉजिस्ट म्हणतात की मागे या किंवा त्याच्या आधीच्या जन्मात घडलेल्या प्रसंगाची ती स्मृती रंगसूत्रावर रेखित झालेली आहे. आता नव्याने उद्दीपित झालेली आहे. देवावर श्रद्धा असलेले लोक म्हणतात
ती काही क्षणांपुरती एक सर्व शक्तिमान त्रिकालज्ञानी शक्ती तुमच्यात सामावली होती. युगायुगांपूर्वी झालेल्या एखाद्या सनातन संघर्षाची ही स्मृती आहे. प्रत्यक्षात दामोदर पंतांना बाजूला सारून मी पुढे झालो. समोरच्या आठारांमध्ये खळबळ माजत होते. एखादा आक्रमक हल्ला करण्याचाही त्यांचा बेत किंवा विचार असेल. आपल्यासमोर खरोखर कोण उभं ठाकलं आहे याची त्यांना काय कल्पना. शेवटी त्यांची पातळी पशुचीच. घशातून गुरगुराट आला, तोंडातून ठिणकाळ्या आल्या, नखं फरशीवर घासली गेली. माझ्या हातातला ताम्रपटाचा बाण एकाएकी तापला. डोळे दिपवणारा लाल पिवळा प्रकाश समोर फेकला गेला. अंगावर जळते निठारे किंवा तीव्र आम्ल पडल्यासारखे ते सारे किंचाळत, ठेकाळत, डरकाळ्या फोडत दशदिशांना फाटले. समोरची वाट मोकळी झाली होती. चला दामोदर पंत, मी म्हणालो. दामोदर पंतांची भयभीत नजर एकवार चारी बाजूंना फिरली आणि मग ते जरा रखडत्या पावलांनीच पुढे चालायला लागले. तळाच्या फरशीवर आता उतार लागला होता. हवेत गारवा होता. साचलेल्या पाण्याचा कुंद वासही येत होता. शेवटी तर पायाखाली चिखलच लागत होता. दामोदर पंत थांबले. ते दबक्या आवाजात म्हणाले, ते पहा. समोरचं दृश्य खरोखरच अनपेक्षित होतं. आम्ही ज्या वाटेने चालत आलो होतो त्या वाटेचा शेवट एका मोठ्या वर्तुळाकार गुहेत झाला होता. गुहेच्या मध्यभागी शेवाळ असलेल्या काळ्या चिखलाची दलदल होती आणि त्या दलदलीच्या मध्यातून ते मस्तक वर आलं होतं. खरोखर राक्षसी आकार. सहज 10 फूट रुंद. मानेच्या खालचा भाग काळ्या दलदलीत बुडाला होता. वावभर रुंदीचं तोंड उघडत मिटत होतं. आतली काळी जीभ हात उंच असलेल्या काळ्या दातावरून फिरत होते. बैलगाडीच्या चाका एवढे डोळे सताड उघडे होते. चारी दिशांना पाहत होते. आम्ही दोघं समोर येताच या उथळ डोळ्यांची नजर आमच्यावरच ठेवली. घमेल्या एवढ्या नाकपुड्या फेदारल्या. डोक्यावरून दोन्ही बाजूंना वाठाच्या दोरासारखे जाड जाड केस खाली आले होते. मानेजवळच्या त्वचेवर बुरशी आलीशी वाटत होती. गाल, कपाळ, कानाची पाळी, खूप ठिकाणी त्वचा तडकली होती, उकललेली होती. त्वचेच्या आत कृमी कीटकांची हालचाल दिसत होती. मस्तक जर एवढं असेल तर या अडडबंब शरीराची मापं तरी काय असतील. त्याने त्या दलदलीतून एक पाऊल बाहेर टाकलं तरी. दामोदर पंत, हा काय प्रकार आहे? हाच तर त्यांच्या प्रवेशाचा मार्ग आहे. प्रवेशाचा मार्ग? हो, ते त्याच्या मुखातून बाहेर येतात. पण खाली त्याचं शरीर? नाही. दिसतं हेच त्याचं शरीर. त्याखेरीज त्याला इतर कोणतेही अवयव नाहीत. ते कोठून येतात मला माहीत नाही, पण त्याच्या मुखातून एका मागून एक असे बाहेर येतात. मी स्वतः पाहिलं आहे. त्या मानवांच्या हल्ल्याच्या वेळी मीच त्यांना आणलं होतं ना. आत्तापर्यंत लपवलेली एक धारधार तलवार दामोदर पंतांनी बाहेर काढली. पुढे होऊन त्या चेहऱ्याच्या हनुवटीच्या खालच्या भागात खुपसली. परिणाम? इतर काही नाही, मात्र त्या चेहऱ्यावर एक हेटाळणीचं हास्य. हताश चेहऱ्याने दामोदर पंत मागे सरकले. दामोदर पंत, इकडे या. पुन्हा एकदा शरीराचा आणि मनाचा ताबा गेला होता. हे शब्द मी बोलणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. मी माझा स्वामी होतो कुठे? दामोदर पंत वळून माझ्यासमोर येऊन उभे राहिले. तलवार समोर धरा. त्यांनी तलवार हवेत आडवी धरली. मी उजव्या हातातली मेणबत्ती खाली ठेवली. डाव्या हातातला धारधार कडांचा पत्र्याचा बाण उजव्या हाताच्या अंगठ्यापाशी आणला आणि त्याची पात्यासारखी कड अंगठ्याच्या मांसल भागावरून ओढली. चांगली अर्धा इंचाची जखम झाली आणि जखमेतून रक्ताची धार लागली. मी अंगठा तलवारीवर धरला आणि मुठीपासून टोकापर्यंत सर्व भागावर रक्ताचा शिडकावा केला. चकचकत्या पात्यावर रक्त फसफसत होतं, शोषलं जात होतं आणि तलवारीला एक सोनेरी झिलाई येत होती. दामोदर पंत, आता चालवा ती तलवार त्याच्यावर. ती तलवार आता देवस्पर्शानं पवित्र झाली आहे. दुष्टांना आणि दानवांना, पाप्यांना आणि अनाचार्यांना तिचा केवळ स्पर्शसुद्धा सहन होणार नाही. त्यांची राख होईल. जा, चालवा ती तलवार त्यांच्यावर.
कदाचित माझ्या शब्दांनी दामोदरपंतांनाही स्फुरण चढलं असावं. पुढे होऊन त्यांनी ती तलवार त्या अवाढव्य जबड्याखाली खुपसली. चेहऱ्यावरचं उपहासाचं हास्य गोठलं. विजेच्या रडरडासारखा प्रचंड आवाज झाला. नाही, नाही, नाही. पण त्याही आधी अंतास प्रारंभ झाला होता. तलवारीचा जिथे प्रहार झाला होता त्या बिंदूपासून अग्नीच्या लाटा पसरत होत्या. वासलेल्या जबड्यातून ज्वाला बाहेर पडत होत्या. जीभ करपून गेली होती. दोन्ही नाटपुड्यांतून ज्वाळांचे लोट बाहेर पडत होते. दोन्ही कर्णरंध्रातून धूर आणि ज्वाला बाहेर फेकल्या जात होत्या. डोळ्यांच्या टाचा तडकल्या, वितळल्या, आतून उकळता द्रव बाहेर पडला. एकाएकी तो अवाढव्य चेहरा आकळसायला लागला, लहान लहान व्हायला लागला किंवा मागे मागे जायला लागला. आणि काही सेकंदातच ती जागा रिकामी झाली. आगीच्या धडीने चिखल वाळला होता, भाजला होता. त्याची लाल काळी माती झाली होती. बस, त्याखेरीज तिथे काहीही नव्हतं. दामोदरपंत एकवार हातातल्या तलवारीकडे आणि एकवार समोरच्या आता रिकाम्या झालेल्या मातीच्या रिंगणाकडे पाहत उभे होते. त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता असं वाटत होतं. मला आतून वेळेची निकड जाणवत होती. ज्या एका कार्यासाठी माझी निवड झाली होती, सर्व माझेच तर्क, ते काम पूर्ण झालं होतं. कोणत्याही क्षणी मी माझ्या 21व्या शतकात खेचला जाऊ शकत होतो. दामोदरपंत चला, इथलं काम उरटलं, चला. मेणबत्ती उचलून मी माघारीच्या मार्गाला लागलोही. मी झपाट्याने चालत होतो. येताना चढ होता, पायऱ्या होत्या. दामोदरपंतांच्या खोलीत येईपर्यंत अक्षरशः दमछाक झाली होती. माझ्या मागोमाग दामोदरपंतही खोलीत आले. आत आल्या आल्या माझ्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, हे पहा. त्यांचा हात खाली घेत मी म्हणालो, दामोदरपंत, मला आता वेळ नाही. मी काय सांगतो ते ऐका. अजूनही गढीत काहींचा वावर आहे. त्यांच्यापासून संरक्षण म्हणून मी तुमच्यापाशी हे देवचिन्ह ठेवून जात आहे. हे घ्या. मी तो लटलटत लाल पत्रा समोर केला. घ्या, आता जास्त वेळ नाही. अहो, पण तुम्ही कशाचं स्पष्टीकरण देत नाही. दामोदरपंत, तुमच्यावरचं संकट टळलं ना? ऐनवेळी तुम्हाला सहाय्य मिळालं ना? खोलीत कशासाठी जाता? देवाचे आभार माना. हे घ्या. त्यांनी तो बाण हातात घेतला, मात्र माझ्यासमोर कोणीही नव्हतं. मी त्या खोलीत एकटा उभा होतो. डाव्या हाताला मेणबत्ती होती आणि उजव्या हाताचा अंगठा चुरचुरत होता. घटना खरोखरच घडल्या होत्या. भ्रमभास किंवा स्वप्न नव्हतं. याची रक्तरेषेची चुरचुरती खूण म्हणजे ठोस पुरावा होता. मी कपडे बदलले, पंचाच्या घड्या घातल्या, पायजमा, बनियन असा रोजचा पोशाख केला आणि माझ्या बिछाण्यावर पडून राहिलो. एखादा लटलटता प्रकाश समोर आला की तो प्रकाश गेल्यावर काही वेळ डोळ्यांना काही दिसतच नाही. माझं तसं झालं होतं. एवढ्यात आलेला अनुभव इतका असामान्य होता की बाकीचे सर्व विचार पार पुसले गेले होते. एका विलक्षण भूमिकेसाठी माझी नेमणूक झाली होती. काही गोष्टी स्वयंसिद्ध असतात, तशीच ही होती. माझ्या मनात असा ठाम विश्वास निर्माण झाला होता की त्या काही क्षणांपुरता एक अलौकिक, दिव्य, दैदिप्यमान, प्रभावी शक्तिस्त्रोताचा प्रवाह माझ्या शरीरातून धडधडत गेला होता. पण त्यावेळी मी हा विचार केला नाही की प्रत्येक घटनेचा काही ना काही परिणाम होतोच. जमिनीवरून पुराचं पाणी अजस्त्र वेगाने वाहत गेल्यावर मागे त्याच्या असंख्य खुणा राहणारच. सर्व भूभाग बदलणार. मग माणसाचं मन तर दगड, धोंडे, मातीच्या भूस्तरापेक्षा कितीतरी तरल. त्याच्यावर काही ना काही परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? विचार करता करता झोप लागली. झोपेत स्वप्न होतीच. उद्यपित झालेल्या मेंदूच्या नसातून चेतनांच्या फुलझड्या दशदिशांना फेकल्या जात असणारी स्वप्न होती. पण त्या संकेतांचा अर्थ लागत नव्हता. पण तीही अवस्था गेली आणि गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा 7 वाजले होते. 1-2 तासातच जोशीकाका हजर होती. मग काय होणार होतं? कशाचाच अंदाज लागत नव्हता. एक कसोटी आवश्यक होती. कालच्या रात्रीतला अनुभव खरा की खोटा? उत्तर समोरच होतं. दामोदरपंतांचं गुप्तधन. मी त्या बोळ्यात गेलो. कळीचा दगड पट्टा लक्षात होता.
टळीवर दाब दिला. शेजारचा चिरा अलगद आत फिरला. हातातल्या टॉर्चचा प्रकाश आतल्या पोटळीत फेकला. लाल आलवणात गुंडाळलेली पेटी होती, पण पेटीवर माझा 12 ज्योतिर्लिंगांच्या कोरीव प्रतिमांचा बाण होता. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. मी तो बाण उचलून घेतला, टळ फिरवून दगड पूर्ववत जागेवर आणला. जोशी काका खुशाल येऊ देत, माझं उत्तर तयार होतं.